माझ्या महाराष्ट्रातील 90% मूल निवासी बहुजन SC ST OBCच्या गरीब लोकांनो, आम्ही इथले रहिवासी आहोत। तसेच माझे महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेडचे महाजीराव कोकाटे, डॉक्टर कोकाटे, त्यानंतर बनबारे सर, संतोष शिंदे आणि माझे वडील बंधू BJ कोळशे पाटील आणि माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख 90 वर्षाचे, त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे। त्यानंतर विलास खरात सर, डॉक्टर वामन मेश्रामजी आणि माझ्या EVMचा प्राचासाहेब, भानुप्रताप, मलिक साहेब, रतनलाल, डॉक्टर रतनलाल, त्यानंतर गौतम साहेब, लक्ष्मण यादवजी आणि जेवढे माझे विद्वान आहेत महाराष्ट्रातील, आज मी आपणास सांगू इच्छितो, मी जे काही बोलतो आहे आणि हे जे पण संविधानाचं नाव घेऊन आज वर्षभरपासून नंगा नाच करत आहेत त्यांना पण विचारतो मी, मुँह में राम बगल में छुरी बाळासाहेब आंबेडकर, तुम्हाला काय अधिकार आहे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज नाव घेण्याचं? 7 सीटवर सपोर्ट घेतलं आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेस केलं। आणि त्यानंतर माझी विनंती आहे बाळासाहेब आंबेडकरांना, ॲडव्होकेट, अजिबात, मी हे तर अगोदरच सांगितलं होतं, पार्लमेंटचं इलेक्शन मी त्यावेळेस सांगितलेलं होतं हे होणार आहे म्हणून। तुम्हाला एकच प्रश्न विचारतोय मी आता। भागवत स्वतः म्हणतो की आम्ही परदेशातनं 3000 वर्ष अगोदर आले। कोणी बनवले मनुस्मृती? 7000 जाती कोणी बनवल्या? तो स्वतः म्हणतो की आम्ही बनवल्यात, ह्या आम्ही जाती बनवून तुमचं शोषण केलं आहे। बघा, सतीप्रथेमध्ये जिवंत बायांना जाळलं। मी जे काय बोलतो याच्या विरुद्ध 1% जरी हे असेल तर माझे चॅलेंज आहे, त्यांनी मला विचारायचे इतिहास खरा आहे खोटा आहे। आणि माझ्या जे कोणी संविधानाने झालेले आहेत, शाहू फुले आंबेडकर, जिजाऊच्या अवलाद्यांनो, संभाजी महाराजांच्या अवलाद्यांनो, आता हा बिरसा मुंडा करणार म्हणजे यांना जगातनं बायकॉट करणार म्हणजे करणार। मी विचारतो आज जे काय बुद्धिजीवी लोक त्यांना, तो स्वतः म्हणतो। त्यानंतर किती लोकांचा कत्ला केला, कोणी मारलं? जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाला। शिवाजी महाराजांचा गुरु कोण आहे? जिजाऊ लढली सतीप्रथेविरुद्ध लढाई, अहिल्याबाई होळकर लढल्या, ताराराणी लढली, राजाराम महाराज। आणि 15व्या शतकामध्ये आमच्या याच्यात राजेशाही, पेशवाई, घराणेशाही, बरोबर आहे? हे कोण घुसलेत? हेच घुसलेत ना, मुनीमजी। आणि यांचा हायब्रिड तयार झालेला आहे। कारण ज्या राजा महाराजांनी जिजाऊने लढले त्याची मलाई खाणारे कोण आहेत? पेशवाई, घराणेशाही, बरोबर आहे? यांचं रक्ताचं नातं आहे। आणि 1885ला हा भागवत म्हणतो, 1885ला ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून पहिली शिवजयंती करणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, गुलामगिरी, शेतकऱ्याच्या सूट आणि पहिले गणेश करणारा हा आतंकवादी देशद्रोही लोकमान्य टिळक शाहू महाराजांना म्हणतो, कुणबट्यांनो तुम्ही वखर आणणार का रे? खोटा आहे का इतिहास? मी जे सांगतो एक एक शब्द एक जर खोटा असेल ना मला फोन करा, तुम्ही खरे एक माय बापाच्या औलादी असाल तर। त्यानंतर 1885ला कोणी काँग्रेसची स्थापना केली? आतंकवादी टिळक, आगरकर, बॅनर्जी, चॅटर्जीने। सत्य आहे का? सत्य आहे। त्यानंतर 74ला शाहू महाराज जन्म झालेला आहे आणि 75ला बिरसा मुंडा आणि 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचं। शाहू महाराजांनी सांगितलं जो शाळेत जाणार नाही त्याला मी 1 पैसा फाईन केली बहुजनांनो, आणि 50% आरक्षण दिलं, बरोबर आहे? बिरसा मुंडाला 1900 मध्ये मारलं आणि त्यांनी बाबासाहेबाला मदत केली। आणि 1919 मध्ये इंग्रजांना, चर्चिलला माहीत होतं यांच्या 3% आणून ठेवलं होतं, कारण महाराष्ट्रामध्ये पूर्ण क्रांती झालेली आहे, संतांपासून तर पूर्ण याच्यापर्यंत संविधान बनवलं आहे। आणि मला सांगा 1920 मध्ये शाहू महाराजांनी परिषद घेतली, काय घेतली? SC ST OBC बहुजनांचा लीडर माणगावला कोण म्हटले? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि बिंदू चौकामध्ये कोल्हापूरच्या अजूनही जाऊन बघा दादांनो, पुतळा बनवलेला आहे।
आणि शिवाजी महाराजांचा गुरु कोण होते? तुकाराम महाराज. जंगली महाराज रोडला अजूनही ते मंदिर आहे. हाय बिरसा मुंडाचं रक्त झालं आहे. करणार म्हणजे करणार. आणि जे काही आहेत ना देशद्रोही डुकरांच्या अवलादी हरामाचे खाणारे ग्रामपंचायत नगरपरिषद कॉर्पोरेशन आमदार खासदार डुकराच्या अवलादानं हरामाचा पैसा पाहिजे नाही का? आणि त्यानंतर शाहू महाराजाला 9 मे 1922ला असे कसे मरतात हो आमचे थोर पुढारक? पॉयझन देऊन मारलं मी आज आरोप करतो. आणि बाबासाहेबांचे नॉलेज बनून 1925ला कोणी काढली जनसंघ? टिळक आगरकर का आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी काढली. सत्य आहे का? सत्य आहे. खोळ्यानं हे सत्य. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 36 मध्ये आरक्षण दिलं. गांधीजी सोबत त्यांचे हे होते. आणि मला सांगा 1945ला महायुद्ध झालं. अरे हिटलर 25-30 वर्षासाठी झालेला आहे. हे बघा 5000 वर्ष झालेत. 100 गुना हे त्यांच्यापेक्षा डिक्टेटर आहेत. मी जगाला सांगू इच्छितो ही जगासाठी कोम खतरनाक आहे. आणि गांधीजी हा बनिया हरामखोर बाबासाहेबांना अपोज करणारा यानी चले जाओ इंग्रज. कोण मेले हो? SC ST OBC गरीब मराठाचे लोक ना. आणि 1948ला 30 जानेवारीला कोणी मारलं यांना? ज्या लोकांनी काँग्रेस बनवलेला आहे, ज्या लोकांनी जनसंघ RSS बनवलेला आहे, विदेशी हत्यारे आतंकवादी खुनी बलात्कारी लोकांनी गांधीचं खून केलं. तो आतंकवादी देशद्रोही नाथूराम गोडसेने. खरं आहे का खोटं आहे? आणि बाबासाहेबाला संविधान पीठात जाऊ दिलं नाही. जोगेंद्र मंडलने रिजाईन केलं आणि संविधान पीठावर पाठवलं. याच महिन्यात 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवलं काय म्हणतात? आम्हाला 25 मध्ये म्हणतात हिंदू राष्ट्र आणि काय म्हणतात? आम्हाला मनुस्मृती पाहिजे बाबासाहेब. अरे मानवतावादी होते बाबासाहेब. शिवाजी महाराजांनी मानव हे शिकवलं आम्हाला. माणुसकी, कधी अत्याचार नाही केलं. कोण होते? मुस्लिम सरदार बॅकवर्ड क्लासचे लोक. आणि काय म्हणतात? आम्ही मनुस्मृतीला मानणार नाही. आणि बाबासाहेब मानवतावादी होते. तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब ज्यांना हजारो वर्षांतर एक पैदा झालेत. आणि हे द्वेष करणारे हे घराणेशाही राजा महाराजांचा अवलादी आणि त्याच्यापासून झालेले हे आतंकवादी देशद्रोही लोक. तुम्ही थांबा, तुमचं पण आता मी करणार आहो. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलं. कोणी 32 तुकडे केले हो 1657 आणि 89 मध्ये भीमा कोरेगावला. ऐका देशद्रोही लोकांनो, आतंकवादी लोकांनो, तुम्हाला आतंकवादी म्हणतो आता घराणेशाहीवाल्यांनो. आणि 1950 पासून 26 जानेवारीपासून बाबासाहेबांनी काय सांगितलं? मानवतावादी त्यांना पण एका मताचे आम्हालाही दिलं. केलं का भेदभाव? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्य म्हणजे लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय. ऐका हरामखोरांनो, संविधानाचं नाव घेणाऱ्यांनो, हा आतंकवादी देशद्रोही राहुल गांधी गांडू म्हणतो याला. आणि त्यानंतर लोकशाहीला सुरुवात झाली. SC ST आणि OBCला आरक्षण म्हणजे रक्षण दिलं होतं बाबासाहेबांनी. आणि एक मताचा अधिकार. हजारो वर्षापासून आम्हाला अत्याचार सहन करावं लागलं. त्यावेळेस आमच्या आया बहिणीला कापत होते. खोटं आहे काही? त्या जाळत होते जिवंत. आणि कोण बसलेत? हे हत्यारे येऊ दे हेच लोक बसले आहेत ना. हरामखोरांनो, कोण चालवते 50 पासून देश? कोणी बनवलेले आहे? मार गोष्टी सांगताना स्वार्थी लोकांनो, हरामखोर डुकराच्या अवलादीनो. हा प्राध्यापक शाहमानव विश्वंभर चौधरी आणि तो वागड्या यहुदीचा अवलाद. हरामखोरांनो, कोण आहे बी टीम? आणि 51 मध्ये OBCची जनगणनासाठी कालेरकर आयोग. आणि त्यानंतर आमच्या आई बहिणींना हिंदू कोड बिल रिजाईन केलं. आणि 52ला लोकशाही झाली तर दोनदा म्हणतो पार्लमेंटमध्ये संविधान शब्दाला 14,000 मतांनी पाडले आणि 78 इनव्हॅलिड. कोण आहेत हे लोक? सांगा मला विद्वान लोकांनो. आता माझा हा खासदार
डॉक्टर अमोल कोल्हे हरामखोर, हरामखोरांनो, चित्र वेशभूषा करून लोकांना मूर्ख बनवता, भाडव्यांनो, गिधाडांनो, गधड्यांनो. आणि 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली, 6 डिसेंबर मेलेले पावळे. खरं आहे का खोटा इतिहास हा? कोण राज्य करतंय? आणि शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, जिजाऊचं नाव घेता हरामखोरांनो. आणि 60 मध्ये विदर्भ आहे का? जरांगे पाटील कुठे गेले? मेले का? 1,00,001 मराठा. या ना, उतरा ना आता. आणि हरामखोर हा राऊत शिवसेनेचा कोणाला मूर्ख बनवता? ओबीसीच्या याच्यासाठी करोडो लोकांच्या कत्ल केलं रामाच्या नावाने. काढा तो श्रीकृष्ण आयोग. आणि 62 मध्ये कत्लखाना काढलाय. आहे का जगात कुठं असं? एससी ओबीसी तुम्ही प्रूव्ह करा आपल्या मायबापाला. आणि 62 मध्ये कत्लखाना काढलाय, आदिवासी संशोधन केंद्र. आणि हे कोण आहे? हा हे प्लॅनिंग करणार कोण चालवत आहे? RSS चालवत आहे. कोणी काढली आहे? काँग्रेसनं RSS. सत्य आहे का? सत्य आहे. डुकराच्या अवलादांनो, लोकांना मूर्ख बनवता. कोणामुळे शिकले तुम्ही? ज्योतिराव फुले पासून जर झाली नसते शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि माझी आई जिजाऊ अहिल्याबाई होळकर यांनी जर त्याग नसतं केलं, स्वतःच्या जीवाचं बलिदान सुद्धा केलंय. आणि 62 नंतर बघा आमच्यावर 40 वर्षापासून अन्याय होत आहे. हे 13 जातीचे लोक. हा, आणि त्यानंतर बघा दादांनो, 70 मध्ये आम्ही त्यावेळेस रेडिओमध्ये होतो. रेडिओमध्ये आमच्या घरामध्ये सायकल सुद्धा नव्हत्या. सगळे यांनी घेतलंय. आतंकवादी, कॉर्पोरेट सेक्टर, त्यानंतर ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. शिकवलं का इतिहास? आणि गधड्यांना तुम्ही त्यांच्या अंडरमध्ये राहून PhD घेतल्या इतिहासाच्या. गधड्यांनो, हा इतिहास भोसरीजांना म्हणतो तुम्हाला. आज तुम्ही आम्हाला काय गुलाम करता का रे हरामखोरांनो? हे जे बी प्रेस मीडिया आणि जे या सामाजिक संघटन आणि ह्या डुकरांच्या अवलादी जे पण संविधान SC ST OBC यांच्या विरोधात बोलतात, हरामखोर. आणि बाबासाहेबाचा अवलाद जो 40 वर्षापासून म्हणतात, त्याच्यासोबत मुंबईरामने बगल में चोरी केली आणि त्याला बदनाम करता कुत्र्यांना तुम्ही. आणि त्यानंतर प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं इंदिराजींनी. 71 मध्ये बांगलादेश लढवला, 73 मध्ये दुष्काळ पडला, आणि 74 मध्ये कोणी केलं? कोणाची आहे? BMS RSSची. हा, आणि AIDF कोणाची आहे? आणि 75 मध्ये इमर्जन्सी लावली तिने, आणि मग तिला कोणी पाडलं? कारण त्यावेळेस चरण सिंग होते, त्यानंतर चंद्रशेखर होते, बहुजनांचे लीडर होते त्यावेळेस. आणि 77ला गव्हर्नमेंट आणली, इंदिरा गांधीला इन्व्हॅलिड केलं राजनाथच्या विरोधात जेठमलानी. आणि 77 मध्ये जेव्हा मंडल कमिशनची स्थापना केली, किती लोकांच्या कत्ल केल्या तुम्ही हरामखोरांनो. आणि 80 मध्ये BJP झाली जनसंघाची. त्यावेळेस होतं का TV तरी भारतात? कम तुम्ही गुलाम आहेत, गुलाम. त्यानंतर बघा दादांनो, 81 मध्ये जनगणना झाली. इंदिराजींनी एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं. आम्ही 1,10,00,000 होतो. 2च्या ठिकाणी 4 खासदार झाले. आणि 23 आणि आम्हाला काय म्हणतात? तुमचे मायबाप आहे ते प्रूव्ह करा. अरे आम्हाला काही माहिती नाही होतं. आणि आज बघा ना, SC STला 50च्या अगोदर प्रूव्ह करा. OBCला 60, त्यांना तर काहीच जनगणनाही नाही. आणि क्रिमिनल लावलं 92 मध्ये. आणि त्यानंतर कोण आहे ते कानून बनवणारे? गैरकानून होय ना? काँग्रेस BJP एकच आहे ना? कोणी क्रिमिनल लावलेलं आहे हरामखोरांनो? राहुल गांधीचं मर्डर केलं कारण त्यांनी म्हटलं 1 रुपया येतो तर. आणि 85 मध्ये कोणी आणली आहे EVM? तुमचं करणार म्हणजे करणार. हा बिरसा मुंडाचा खून आहे, शपथ खाल्ली आहे. बाबासाहेबांचा खून आहे. आणि आता एक शेर तयार झाला आहे माझं, आता नाही भेट. आणि त्यानंतर हे इलिगल काउंट, EMC व्होटिंग, EWS इलिगल रिझर्वेशन, NPR CCA तुमच्या प्रॉपर्टी लुटणार आहेत. एक पक्ष प्रणाली कोणी तयार केले आहे का? काँग्रेस BJP म्हणून. आणि हा हरामखोर गिरगिट सारखा करणारा देशद्रोही आतंकवादी राहुल गांधी. संविधान 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 पहिलं काय म्हटलं? 3% 90% माझं PDF आहे. 17-18 मार्चला म्हणतो तुम्हाला सेक्युरिटी द्यायचं आहे. हाडके आणि तो साने हरामखोर प्रेसवाला, माझी बायको बिमार आहे. आणि आज शिक्षण संपलं, नोकऱ्या संपल्या ना, आमचा म्हणतो 85 करोड. चला रे ताल्या थाल्या वाजवायला. शिक्षण गेलं, रोजगार का बोलत का नाही? माझ्या SC ST OBC बांधवांनो, ही लढाई जिंकायची आहे.
एवढं फ्रॉड इलेक्शन हे रस्त्यावर कधीच नाही उतरणार आहेत. निरंजन टकले, मी बोलते तर खरं, कोणी केली आहे काँग्रेसची स्थापना? हां, कोणी काढले RSS? आणि 50 पासून कोण राज करतायत? जेवढे विद्वान आहेत या ना माझ्यासमोर. चला दादांनो, एवढंच सांगतो.